दगडूशेठ असेल त्याचा मोठाच नियोजन असतं आणि गाडी पण मोठीच खेळली जाते समोर. हां, ते तुम्ही हिंमत कराल तर हिंमतची किंमत आहे या क्षेत्रामध्ये. येण्यामागे उद्देश म्हणजे मिलिंद शेठ पाटील आणि सुरेंद्र शेठ पाटील, पप्पू शेठ पाटील आपले, त्यांच्या दावणीतला दगडू होता. 3 वर्षापूर्वी त्यांनी माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून दिला होता आपल्याला. मित्रांनो, इकडे या साईडला बघू शकता तुम्ही नितीन शेठ बडेकर, देऊलवाडी कर्जत यांचा दगडूशेठ आज बोनिवलीच्या मैदानामध्ये गुलालाचा मानकरी झालेला आहे आणि चांगला असा पायरा घडून आणला होता डोंबिवली एक्सप्रेस सैराट. आपण विचारूया कसं काय नियोजन आजचं. आता नियोजन असं होतं की आजचं नियोजन आपले भुंगाबाईलाचे मालक मिलिंद शेठ यांनी केलं होतं. त्यांची खूप इच्छा होती की दगडू आणि सैराट एकत्र पळावा आणि दगडू पण त्यांच्या दावणीतलाच बैल आहे, आम्हालाच ते दिलेलं आहे. त्याच्यामुळे आजचं नियोजन खूप छान झालं होतं. म्हणजे जो आजचं नियोजन होतं आपले सावकार ग्रुपचे मिलिंद शेठ पाटील यांनी केलं. हो, त्याहीच सावकार ग्रुपचे मिलिंद शेठ पाटील भुंगाबाईलाचे मालक हेही नियोजन केलं होतं आजचं. त्यांच्या नेतृत्वाखालीच ही गाडी पळाली आज. बघा, म्हणजे चांगला नियोजन आणि चांगला गुलाल. कुठली गाडी झाली मैदानामध्ये आज. आजची गाडी चिचपाड्याची गाडी होती. चिचपाड्याची गाडी होती आजची. साई वालिवलीचा साई होता, साई वालिवलीचा सुंदर आणि GST बावऱ्या, GST रिटर्न बावऱ्या. GST रिटर्न. बरोबर, म्हणजे चांगलीच गाडी होती समोर पण. हो. आणि किती अंतर झाला तुमच्या गाडीचा, काय बोला. गाडीचं चांगला एक 2 छकड्याचा अंतर झाला गाडीचं. 2 चक्रे झाला. आणि पहिल्यांदा पलते का जोडी. हा पहिल्यांदाच आजचा पैरा हा कसं सैराटचा आणि दगडूचा पहिलाच पैरा होता. बरोबर. आता ज्या प्रकारे गाडी पळाली आहे म्हणजे लोकांनी पण बघितली, तुम्हाला पण आवडली असेल. काय वाटतं म्हणजे भविष्यामध्ये गाडी पळवायची का काय नाही. नाही, गाडी 100% पुढे पळेल. सुनील शेठ पाटील सैराटवालाचे मालक यांच्या नेतृत्वाखाली परत मिलिंद शेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली परत गाडी पुन्हा पळेल तुम्हाला दिसेलच. बरोबर. आता नितीन शेठचं नाव मला वाटतं या बिंजोर क्षेत्रामध्ये टिकून ठेवलं तर दगडू शेठनी. कसा दावणीला आला एकदा मला ती माहिती द्या ना. तुम्ही सांगितलं कुठेतरी मिलिंद शेठ पाटील यांच्याच दावणीतला हा दगडू शेठ आहे. 2 वर्षापूर्वी आम्ही नितीन शेठच्या मुलाचा वाढदिवस होता नितीश, तर त्याच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला मिलिंद शेठने हा बैल दिला होता. तेव्हापासून मग आम्ही त्याला चांगली देखभाल करून इथपर्यंत मेहनत घेऊन पोहोचलेलो आहोत. बरोबर, पोहोचल्यात. पण त्यांनी पण पल दाखवून आज त्यांनी त्याच्या स्वतःच्या हिमतीवर तुमचं नाव केलं. अजूनपर्यंत आम्हाला कधीच नाराज नाही केलं. जेवढ्या आम्ही अपेक्षा ठेवल्यात त्याच्यापेक्षा खूप मोठ्या पदाला नेऊन ठेवले त्यांनी आज आम्हाला. बरोबर. त्याच्यामुळे कुठंच नाराजगी नाही केली त्यांनी. कारण बघतो ना, ज्या मैदानामध्ये दगडूशेठ असेल त्याचा मोठाच नियोजन असतं आणि गाडी पण मोठीच खेळली जाते समोर. हां, ते तुम्ही हिंमत कराल तर हिंमतची किंमत आहे या क्षेत्रामध्ये आणि तसंच घडतंय. बरोबर आहे. आता नियोजन करायला म्हणजे किती जणांची टीम लागते. कारण तुम्ही सांगता आजचं नियोजन हा मिलिंद शेठनी केलं होतं, याच्या आधी पण भरपूर सारे नियोजन झाले. आमची घरचीच टीम असते. आशिष भाऊ असतो, दत्त भाऊ असतो, बाला असतो, प्रणाल कदम असतो, दिनेश असतो, ऋतिक असतो. म्हणजे भरपूर पोरं आहेत. गावातली देवळवाडीतली सगळी पोरं असतात. भरपूर जण आमची मोठी टीम आहे. बरोबर. आता बिंजोरच नाही तर मी अनेक सारे मैदानांना 3 फेरीची मैदानं पावसाळ्यामध्ये झाली. त्यानंतर हिंद केसरी मैदानं पण करताना बघितलं आहे. चांगलं नियोजन म्हणजे बघा, म्हणजे कुठेतरी असं तुम्हाला पण मनामध्ये आहे की आपलं नाव अजून पुढे त्यांनी करावं. पण बिंजोडमध्ये आमचं नाव जरा चांगलं झालेलं आहे. या 3 फेऱ्याचं थोडंसं यश आम्हाला थोडं कमी आलेलं आहे. 1-2 वेळेला चांगलं आम्ही घाटावरती नाव केलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस आम्ही कॉकटेलची गाडी मारली होती, चिमण्याची गाडी मारली होती, त्यावेळेस 3 फेऱ्यात आमचं नाव चांगलं झालं होतं. त्याच्यानंतर आम्ही 3 फेऱ्याला जोर कमी देतो कारण आम्ही बिंजोडला जास्त खेळत असतो. बरोबर. त्याच्यामुळे बिंजोडवरतीच आमचा जोर असतो. म्हणजे जास्त आपला आवडीचा खेळ आहे बिंजोर आणि मुंबईचा पारंपरिक खेळ आहे. हां, मुंबईचा. खाली आपण काय जात नाही तिकडं आमचा रोहन असतो, आकाश असतो, ते बैल बघतात, तेच पळवतात. त्याच्यामुळे इकडं मुरुमची टीम असते, बारामती मुरुमची टीम असते, ते तिकडे पळवतात. त्यांची पण खूप मेहनत असते. आम्ही घाटावरती जेव्हा बैल जातो तेव्हा ती पोरं पण खूप मेहनत घेतात बैलासाठी. बघा, म्हणजे कुठेतरी प्रत्येकाने घेतलेली मेहनत त्या मेहनतीचा तो फल देत आहे. प्रत्येकाची मेहनत आहे त्याच्या मागं आणि त्यांनी यश पण तेवढं दिलेलं आहे त्या. बरोबर. आज गाडी कोणी पळवली, सैराट आणि दगडू. कुणाल ड्रायव्हरने पळवली. कुणाल. आता काय म्हणाला कुणालला. आता जसं मला वाटतं कुणालने याची गाडी आधी पण पळवली असेल, पण हा आज पहिल्यांदा पळवला. काय म्हणाला. पहिल्यांदाच पळवला. पण कुणाल हा हिंद केसरी आणि कुणालचं नाव खूप मोठं होत चाललंय आणि आता 1-2-3 शंभूला पण हिंद केसरी झालाय. लगातार 3 केली त्यावेळेला 3 गाड्यांवर तोच बसलेला. बघा, म्हणजे हिंद कुणालचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. बघा, म्हणजे त्याच्यामुळे आमचा आज प्रवीण ड्रायव्हर त्याला काही काम असल्यामुळे तो आला नाहीये. आता नेहमीप्रमाणे आमच्या गाडीत तोच करतो. दगडूला आतापर्यंत त्यांनी पण खूप मेहनत घेतलेली आहे. बरोबर. त्याचा पण खूप मोठा हातभार आहे त्याच्यासाठी. कारण मी बघतोय ना, मला वाटतं मी पाटगावच्या मैदानाला दगडू आणि प्रवीणची स्वतः मुलाखत घेतलेली ड्रायव्हर असताना त्यांनी सांगितलं कुठेतरी नितीन शेठचा विश्वास आणि कुठेतरी त्या विश्वासाला तडणे जाऊन देणार असं माझं काम असतं. प्रवीण ड्रायव्हरती खूप विश्वास आहे आणि तो खूप मेहनत घेतो. त्याच्यामुळे त्याचं पण खूप आभार आहेत आमच्यावरती. काय बोलाल, बोनिवलीचं मैदान किती गुलाला आठवणीची सांगाल.
बोनिवलीचं जेवढं मैदान झालं जेवढं मैदानाला आम्ही आलो त्यावेळेला म्हणजे कुठला मैदान आम्ही असं खाली आत गेलो नाही, आम्ही विजय प्राप्त करूनच गेलेलो. बरोबर. आणि आज पण चांगला विजय घेतलाय. आज पण चांगला विजय झालेला चला थोडासा नितीन शेटशी बोलतो आता. मित्रांनो, नितीन शेटशी बोलूया. कुठेतरी मला वाटतं आपल्या बाईटमध्ये पहिल्यांदा बोलतात. शेट नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आज आनंदाचा गुलाल घेतात दगडू शेट आणि सैराटची गाडी. बघा दादानी सांगितलं की नितीन शेटनी मिलिंद शेटला एक सांगितलं की आपण चला एक करूया नियोजन, आणि मिलिंद शेटनी सैराटचं नियोजन करून दिला. अतिशय छान गाडी पळाली. आज सैराटचं मागणं म्हणजे बघा त्या बैलाला सहज असत कोणी मागणी घालत नाही, कारण आज तो खूप वरच्या लेवलला आहे. पण कुठेतरी तुमचा दगडू शेट पण मला वाटतं त्याच लेवलला पालते म्हणून हा पायरा घडून आला. काय बोलाल? हा पायरा घडून येण्यामागे उद्देश म्हणजे मिलिंद शेठ पाटील आणि सुरेंद्र शेठ पाटील, पप्पू शेठ पाटील आपले, त्यांच्या दावणीतला दगडू होता. 3 वर्षापूर्वी त्यांनी माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून दिला होता आपल्याला त्यांनी हा बैल, आणि त्यांच्या नियोजनाखालीच असल्यामुळे आज सैराटचं आमचं नियोजन झालं. सैराटचं नियोजन तसं होणं सोपं नव्हतं एवढं. बरोबर. ते मिलिंद शेठ पाटील आणि सुरेंद्र शेठ पाटील यांनी ते सैराटचं नियोजन करून दिलं आज, आणि चांगल्या प्रकारे गुलाब प्राप्त झाला आज. चांगला. आणि जसं आता किती वर्षापासून छंद करता तुम्ही हा? छंद तर हा वडिलोपार्जितच आमचा छंद आहे. म्हणजे आमच्या आजोबांपासून छकडा छंद. माझे वडील पण छकडा हाकलायचे आणि बैलगाडीसुद्धा हाकलायचे. म्हणजे आमचा हा पारंपरिक छंद आहे पूर्वीपासून. पूर्वीपासून आहे. तुम्ही लहान होतो तेव्हा त्यांच्याबरोबर जायचो बैलगाडी तेव्हा तर शर्ती अशा काय फार मोठ्या नव्हत्या. बरोबर. अशा आपल्या पाराण्यांच्या शर्ती असायच्या, पण त्या आता तशा नाही आहेत. पहिले त्या कोणत्या त्या आपल्या गोंड्या अशा शर्ती बालदी, असायच्या. गोंडा, अंडा. ते लहानपणी जायचो. मग त्याच्यानंतर काही कालांतराने मग आम्ही या क्षेत्रामध्ये थोडंसं एक 8-10 वर्ष बंद झालं होतं. परत आता सुरेंद्र शेठ पाटील, मिलिंद शेठ पाटलांनी हा भेट दिला, तर म्हटलं चला याची जोपासना करू. तर आपल्या दावणीला चांगला लागला तो वासरू, आणि त्यांची दावण म्हटल्यानंतर सावकार ग्रुपची तर खूप चांगल्या प्रकारे. बरोबर. आणि कुठेतरी चांगलीच भेट दिली. मला वाटतं मुंबईला आता तुमचं नाव काढून ठेवलं आहे त्यांनी. हो, खूप चांगल्या प्रकारे नाव करून ठेवलं त्यांनी. आजपर्यंत दगडूने आम्हाला कधी नाराज नाही केला. आणि जसं आता तुम्ही बघता आता हा खेळ चाललाय, जसं तुमच्या दृष्टिकोनामध्ये काय सांगाल की काय काय बदल घडून, जसा आता सकाळीचा जो बदल झाला आहे, सकाळी यायचा आणि दुपारी घरी जायचा आहे, हा बदल तर खूप चांगल्या प्रकारे संघटनेने केलेला आहे की दुपारनंतर ऊन खूप असतं, आणि त्याच्यामुळं बैलांना त्रास देखील होतो. आणि आता तुम्ही तर पाहिले असतील बरेच बैल याच्यातून आपल्या जीवाला मुकली की उन्हामुळे. बरोबर. हां, त्याच्यामुळं ते संघटनेने खूप चांगल्या प्रकारे केलं. सकाळी 7 वाजता चालू करून 2 वाजता मैदान बंद. ते खूप चांगल्या प्रकारे निर्णय घेतला आहे. आणि जसं आता तुम्ही बघता अजून तुमच्या माध्यमातून तुम्ही एक गाडा मालक असताना मैदानांना प्रत्येक मैदानाला भेट देत असतात. मैदानवाले अजून काय बदल घडायला पाहिजे, कारण कुठेतरी बघा मैदान अजून लवकर चालू व्हायला पाहिजे, किंवा जे गाडा मालक आहे त्यांनी अजून लवकर येऊ. म्हणजे आता तुम्हाला आता मला वाटतं 2 वाजल्यात, अजून याच्या पण अजून लवकर कशा प्रकारे आपल्याला करता येईल याच्या मग काय बोलाल तुम्ही? लवकर म्हणजे अजून तरी 7 वाजता तर चालू होतंच आपलं मैदान. त्याच्यापेक्षा लवकर तर 6 वाजता चालू तर झालं तर बरंच होईल. बरंच होईल. आणि थोडं लवकर बंद केलं तर चांगलं होईल. बरोबर. म्हणजे कुठेतरी बिंजोरच्या गाड्या आहेत ना, त्याच आता शेवटला राहिल्या. म्हणजे त्या गाड्या अजून लवकर व्हायला पाहिजेत. कुठेतरी बघा बिंजोरची बैलं पण आता आपल्यासाठी महत्वाचीच आहेत. महत्वाची. कारण कुठेतरी हा आता ऊन आहे, आता तुम्ही बघता 2 वाजले तरी आता ऊन लागतंच. हो, लागतंय ना. ऊन तर खूपच आहे ना, ऊन भरपूर आहे. 2 वाजले तरी ऊन चालूच आहे. आता काय बोलाल म्हणजे आजच्या या गाडीविषयी आणि मिळालेला हा सन्मान चिन्ह. बघा बोनिवलीचा मैदान असला की कुठलाही गाडा मला खाली येत जात नाही जात. बोनिवलीच्या मैदानात जेव्हा आम्ही आलोय तेव्हा सन्मान चिन्ह आम्ही घेऊन गेलोय. चला आता जास्त वेळ नाही घेत, कुठेतरी दुपार पण झालेली आहे, आपल्याला तुम्हाला निघायचं असेल. पुढचं नियोजन कसं काय करताय, कुठं करताय? कारण कुठेतरी आता बघतो ना मी गाडा मालक आहे ते 8 ते 10 दिवसामध्ये बैल पळवतात, कारण या गरमीच्या मुलं. 26 तारखेला पळणार आता पुढे आमचा बैल खिरकालीचं मैदान, आणि 1 तारखेला इथे पळणार हिंदकेसरी प्रवीण ड्रायव्हर टेंबरी बिंजोडचं मैदान आहे, तिथे 1 तारखेला पळणार आहे. 2 नियोजन तर झाले 26चं आणि 1 तारखेचं. आज मुंबईला पहिल्यांदा 4 व्हीलर म्हणजे थारचं मैदान झालं. त्या मैदानाचं आयोजन सुद्धा दादांनी केलं होता. कुठेतरी दादांच्या नावाने कुठेतरी भरपूर सारे बक्षीस आहे. काय काय बक्षीस होतं तुमच्या नावाने एकदा सांगा मला. 1 नंबरला थार होती आपल्याकडे, 2nd नंबरला अल्टो होती, 3 नंबरला बुलेट होती, आणि 4, 5, 6, 7 4 नंबरला 2 व्हीलर होत्या. 1 ते 7 नंबर आपण तिथे आमदारांच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरी भरवली होती, आणि खूप चांगल्या प्रकारे मैदान झालं, आणि वेळेच्या अगोदर झालं मैदान. बरोबर. आता त्या बक्षिसांचं म्हणजे संगोपन कोणी केलं होतं, म्हणजे जसं म्हणतो ना स्पॉन्सरगिरी काय बोलतात, स्पॉन्सरशिप कोणी केली होती? स्पॉन्सरशिप तर म्हणजे आमचे आमदार साहेबांचे कार्यकर्ते आहेत, आणि आमची टीम आहे सगळी. त्या सर्वांनी मिळून ते आम्ही नियोजन केलं होतं. त्याची संकल्पना मनोहर शेठ थोरवे आमचे आमदारांचे मोठे भाऊ उपसभापती, त्यांची संकल्पना होती की आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला हे करायचं आहे. गोडी आम्हाला या शर्यत क्षेत्रात म्हणजे दादांना पण नव्हती आणि साहेबांना पण नव्हती, परंतु ती आम्ही या दगडू बैलामुळं ती एक गोडी निर्माण झाली, आणि कर्जत तालुक्यात
म्हणजे महाराष्ट्रात 2 नंबरचं मैदान बोललात थार गाडीचं, तर फॉर्च्युनर नंतर थार गाडीचं हे मैदान कर्जत तालुक्यात झालं आणि ते आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त झालं. ते पण या दगडूच्या रूपामुळं झालं का, तर आम्हाला दगडूची गोडी लागली शर्यत क्षेत्रामध्ये, बरोबर. त्याच्यामुळं आम्ही हे मैदान भरवलं. नाही इतकंच नाही तर मला वाटतं आपल्या मुंबईला झालंय, कारण मुंबईला हा पहिल्यांदा मुंबईला पहिल्यांदा झालं. तर आमची जी टीम आहे या टीमने खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलं, सहकार्य केलं. सरदार कांबरे असेल, आकाश खडे असेल, प्रफुल्ल ठाणगे असेल आणि सगळीच संघटना आपली कर्जत तालुका, जे आपल्या ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्याच्या ज्या आपल्या संघटनेचे सर्व पदाधिकारी आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे या संघटनेसाठी म्हणजे सहकार्य केलं. अविदादा पवार असेल, म्हणजे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आणि पुढे पण आता प्रफुल्लदादांनी शाश्वती दिली की आप्पा गायकवाड होते, म्हणजे संघटनेत सगळेच आपले अध्यक्ष संदीपभाई माली, आपले पाटील काय त्याला पप्पू शेठ पाटील, अविनाशदादा पवार, अविनाशदादा पवार, सर्वच टीमनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि एक कर्जत तालुक्याचं आणि आपल्या रायगड जिल्ह्याचं एक नाव त्यांनी खूप चांगल्या प्रकारे म्हणजे बैलगाडा क्षेत्रात म्हणजे जे थारचं मैदान होतं ते खूप चांगल्या प्रकारे नियोजन झालं. बरोबर. आणि कुठेतरी आता प्रफुल्लदादांनी त्याच्यानंतर पण एक बाईट दिली आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये पण त्याच्याशिवाय मोठं आम्ही काहीतरी नियोजन करणार आहे. हो, ते तर आमची तयारी आहेच. पुढचं नियोजन तर आता ते हो समजेलच आपल्याला काही दिवसात. चला, आता हे बाईट मध्ये नाही सांगू शकत, पण आम्ही बरोबर. नक्कीच म्हणजे coming चांगल्या soon प्रकारे असेल. नियोजन करू शेट. चला, कमिंग सून काहीतरी मोठाच असेल. हा मोठा असेल, शुभेच्छा. संघटना पाठीशी आहे आणि ह्याच्यात चांगल्या प्रकारे आम्ही नियोजन करू. ठीक आहे, चला धन्यवाद. बाकी आमची टीम आहे हे सर्व चांगल्या प्रकारे काम करतात. हा आमचं बाळा असेल, विनीता असेल, राज बडेकर असेल, दत्ताभाऊ असेल, म्हणजे सगळीच टीम आमचा भाऊ असेल भानदास बडेकर, अजित जाधव, आशिष भाऊ बडेकर, सगळीच टीम आमची दगडू बैलाची. म्हणजे खूप चांगल्या प्रकारे त्यांचं नियोजन असतं. दिनेश शिनारे असेल, ऋतिक निगुडसे, म्हणजे सगळी आमची जीवाभावाची मंडळी ही ज्या क्षेत्रामध्ये आहेत. आमचा सुदाम दादा असेल, प्रवीण ड्रायव्हर असेल आमचा हिंदकेसरी, हे खूप चांगल्या प्रकारे नियोजन करतात आणि या क्षेत्रामध्ये ऑलरेडी ते म्हणजे पूर्वीपासूनच खूप चांगल्या प्रकारे त्यांचं नियोजन असतं आणि दादांचं ते नियोजन आमच्या सुदामचं खूप मोठं असतं. त्यांच्याच पुढे पावला ठेवून आम्ही हे नियोजन करत असतो की दादा आम्हाला असं करायचं आहे. बरोबर. म्हणजे येणाऱ्या सीझन मध्ये काहीतरी अजून मोठा आणि तुमच्याकडून तो भेट असेल. हा नाही सीझन म्हणजे येणार पुढचा जो सीझन आहे आता तर ऊन आपल्याकडे झाला, एक आता महिन्यामध्ये झाला म्हणजे येणाऱ्या आता आपण ऊन तर खूप लागतोय. बरोबर आहे. हा त्याच्यामुळे शर्यत क्षेत्र एक 7 वाजता चालू करून 2 वाजता बंद करतोय. त्याच्यामुळे पुन्हा 3 फेऱ्यांचं मैदान ते होणार तर शक्य नाही आता. बरोबर आहे. या म्हणजे उन्हामुळे. पुढच्या वर्षी त्यांनी पुढच्या नेक्स्ट इयरला नक्कीच मोठं मैदान करू. दिवाळीच्या त्याचा प्रयत्न चालू नंतर. आहे आमचा. चला, शुभेच्छा तुम्हाला.